नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मला ना ते RSSचे जे गुरांचे डॉक्टर आहेत मोहन भागवत, त्यांना एक आरसा विकत घेऊन द्यावं असं वाटतं. छान, म्हणजे ज्यात त्यांना त्यांचं आणि असा आरसा जो अतिशय प्रामाणिक असेल, जो त्यांना त्यांचं खरं रूप काय आहे ते त्यांना दाखवू शकेल. असा मिळतो का कुठे? कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. काय झालंय, केरळमध्ये 2 दिवसापूर्वी हे गुरांचे डॉक्टर नागपूरहून गेले आणि तिकडे त्यांनी हिंदू युनिटी कॉन्फरन्स, हिंदू एकता परिषद ही तिथं घेतली आणि तिथं त्यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी जे म्हटलं की हिंदूंनी यापुढे पारंपरिक वस्त्रच परिधान करावीत, पारंपरिक कपडे परिधान करावे. त्यांनी पाश्चिमात्य कपडे अजिबात घालू नयेत. हिंदूंनी इंग्लिश बोलू नये, हिंदूंनी इंग्लिश नाही बोललं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर ते असं म्हटले की स्थानिक या पदार्थ, लोकल क्युझिन्स मधले इंडियन क्युझिन्स मधलेच फक्त पदार्थ हे भारतीयांनी यापुढे खायला पाहिजेत, हिंदूंनी खायला पाहिजे. आणि मग मला असं वाटलं की म्हणजे काय हा माणूस गुरांचा डॉक्टर झाला, याला जग आणि माणसांचं जग या गोष्टी का नाही समजत आहेत? म्हणजे काहीच कसं नाही त्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये गुरांचं जे काही ते शिकले, गुरांचे डॉक्टर बनत असताना त्या सर्व काळात आणि आत्तापर्यंत आयुष्यभरामध्ये माणसांचा म्हणून, जगाचा म्हणून काहीच का विचार यांच्यात येऊ शकला नाही. म्हणजे मी बघा, मी नेहमी म्हणतो की RSSची लोक ही लो IQ बुलडोझर असतात. आता तुम्ही सांगा, त्यांनी असं म्हटलं की हिंदूंनी इंग्लिश बोलू नये. याच्यावरती उपाय काय आहे? खरं तर ज्या राज्यांमध्ये, देशभरामध्ये या भाजप RSSची सरकार आहेत आणि केंद्रात तर आहेच आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी त्यांनी आणली, नवीन शैक्षणिक धोरण त्या अमानवी पंतप्रधानांनी. तर त्यांनी सरळ कायदाच करून टाकावा ना की हिंदूंना इंग्लिश शिकवायचंच नाही. मोहन भागवतांची इच्छा पूर्ण करायची, एका गुरांच्या डॉक्टरची इच्छा पूर्ण करण्यासाठी यापुढे भारतभरामधल्या एकाही हिंदूला इंग्लिश शिकवलं जाणार नाही हे सांगून टाका. कुठल्याच हिंदूला नाही. मग अगदी RSSचे, भाजपचे जेवढे नेते असतील त्या सगळ्यांची मुलं हाकलून द्या शाळेतून, इंग्लिश शिकवणाऱ्या शाळांमधून, कॉलेजेसमधून हुसकून लावा त्यांना. ती चड्डी घालून त्यांना शाखेमध्ये त्या झेंड्याच्या खाली उभं करून द्या. याच्या पुढे इंग्रजी शिकायचं नाही. शिकलेच नाही तर बोलणार नाहीत. साधी गोष्ट आहे की नाही? शिकवायचंच नाही हिंदूंना याच्या पुढे इंग्लिश. खूप छान होईल. मोहन भागवतांची एका गुराच्या डॉक्टरांची इच्छा पूर्ण होऊ द्या, पूर्णपणे, काहीच प्रॉब्लेम नाही. सगळ्या हिंदूंनी यापुढे भाजपचं, नरेंद्र मोदींचं आणि RSSचं ज्यांना ज्यांना कौतुक वाटतं, सगळ्यांनी तात्काळ आपली पोरं इंग्लिश शिकवणाऱ्या शाळांमधून काढून घ्यावी. म्हणजे ती भाषा म्हणून सुद्धा शिकायची नाही. जर बोलायचीच नाहीये तर काय करायचं शिकून? काहीच उपयोग नाही ना. मग किती प्रश्न सुटतील? मग त्या मुलांचा विश्वास बसेल की तो पायथागोरसचा सिद्धांत कुठल्या तरी ऋषीने लावलेला होता, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुठल्या तरी ऋषीने, तर ते विश्वास ठेवतील. कारण इंग्लिशमध्ये त्यांना ते शिकायला मिळेल ना. इंग्लिश जर शिकले तर त्यांना जगातलं विज्ञान इंग्लिशमध्ये शिकायला मिळेल आणि मग त्यांचा विश्वासच बसणार नाही. हे जे भाकड कथा सांगतात सगळ्या RSS वाले, सो कॉल्ड हिंदुत्ववादी, की हे सगळं पूर्वीच होतं. 2 ग्रहांच्या दरम्यान उडणारी भारतामध्ये विमानं होती आणि त्या विमानांना रिव्हर्स गिअर असायचा वगैरे. हे इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोललेले आहेत ना लोक. मी काय असं म्हणत नाहीये. देशातर्फे जी सायन्स काँग्रेस ऑर्गनाईज केली जायची गेल्या 3 वर्षापूर्वीपर्यंत, त्याच हे बोललेलं आहे की 2 ग्रहांमध्ये उडणारी विमानं भारतामध्ये होती. ते गोमूत्रामधून सोनं आहे का नाहीये हे तपासण्यासाठी शासनाने एक समिती नेमली. गाईच्या गोमूत्रात सोनं आहे की नाही, चक्क एक समिती नेमली संशोधनासाठी की गोमूत्रात सोनं असतं का. आता बघा, आता हे शोधायला हवं की नाही आपल्याला. खरं म्हणजे भारताची खरं आत्ताची गरज काय आहे? ते मनमोहन सिंगांच्या काळामध्ये वेडेपणा चालला होता, मूर्खपणा, की चंद्रावरती पाणी आहे वगैरे भारत शोधत होता. इस्रोतर्फे संशोधन केलं जात होतं आणि जगात पहिल्यांदा शोध लावला चंद्रावरती पाणी आहे.
आणि जर पाणी आहे तर मग तिथं जीवनमान सुद्धा शक्य होऊ शकतं. हा त्याचा पुढचा टप्पा असणार होता. अरे चंद्रावर काय जात आहे? इथं जमिनीखाली काय काय दडलंय शोधा. हो की नाही? मग ते अजमेर शरीफच्या दर्ग्याखाली मंदिर शोधायचंय. त्या ज्ञानव्यापी मशीद हे मंदिरच होतं म्हणायचंय. ताजमहालच्या खाली शिवलिंग आहे असं यांनी शोध लावला, एकाने लावलेलाच आहे. आणि आता मग तो ताजमहाल पण खोदायला पाहिजे. हे शोधणं गरजेचं आहे. जमिनीच्या पोटात काय दडलंय? कारण आता मोहन भागवतच्या डोक्यात काय दडलंय हे बाहेर आलं. हिंदूंनी इंग्रजी शिकायचं नाही. हिंदूंनी पारंपरिक वस्त्र परिधान करायची. म्हणजे काय करायचं? म्हणजे काय घालायचं? ते कुंभमेळ्यामध्ये जे राख फासून नागडे फिरतायत, तो पारंपरिक वेश आहे का भारताचा? मग उद्यापासून सगळे आता नागडच फिरायचं आहे का हिंदूंनी? बरं ते नसेल, लंगोट घालून फिरायचं का ते रामदास स्वामी सारखं? तसं करायचं आहे का हिंदूंनी? लंगोट्या घालायच्या त्याच्या पुढे? मग हिंदूंचा पारंपरिक वेश म्हणजे काय? का धोतर घालून याच्या पुढे सगळ्यांनी फिरायचं आहे? आता नरेंद्र मोदी ते ते बिचारा म्हणजे मोहन भागवतांचं किती ऐकतात, ते फारसं इंग्लिशच्या भानगडीत पडतच नाही. एकदा बिचारा त्या अमेरिकन काँग्रेस समोर भाषण करताना म्हणे, इन्व्हेस्टिगेटिंग इन अ गर्ल चाइल्ड. I believe that investigating in a girl child lifts up the entire family. मग त्यांना म्हणायचं होतं इन्व्हेस्टिंग इन अ गर्ल चाइल्ड, पण इन्व्हेस्टिगेटिंग इन अ गर्ल चाइल्ड असं ते म्हटले. पण त्यानंतर त्यांनी सरळ हिंदीमध्ये बोलायला सुरुवात केली. आत्ता बिल गेट्स भारतामध्ये आला होता. ते बिल गेट्सला इतकं छान समजावून सांगत होते एआय म्हणजे काय, की आमच्याकडे आई म्हणतात, म्हणजे मातेला, हमारे यहाँ माँ को आई बोलते हैं और आई का स्पेलिंग एआय होता है, तो एआय तो हमारे पास पहले से है. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं उदाहरण हे आईशी जोडून सांगतायत. याचं कारण यांचा इंटेलिजन्सच आर्टिफिशियल आहे, या सगळ्यांचा. हा आभास आहे फक्त मोदींचा, की फार त्यांना समजतं कळतं असं दाखवायचं, आणि म्हणून मग ते असं काहीतरी बावलाटासारखं बोलत बसतात. तसंच हे भागवतांचं आहे, लो आयक्यू बुलडोजर. भारतीयांनी पारंपरिक कपडे घालावे. मग या आर एस एसचे जेवढे समर्थक परदेशामध्ये आहेत, ते अमेरिकेमध्ये हिंदू स्वयंसेवक संघटना आहे HSS, हिंदू अमेरिकन फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर सेवा भारती आहे, अशा वेगवेगळ्या विश्व हिंदू परिषद आहे, अशा एवढ्या ज्या सगळ्या संघटना भारताबाहेर आहेत ना, त्या सगळ्या समर्थकांना त्यांच्या नोकऱ्या सोडायला लावा. कारण नालायक हिंदू साले तिथे इंग्लिश बोलतात खुशाल. मोहन भागवतांसारख्या थोर गुरांच्या डॉक्टरचा आदेश पाळायला तयार नाहीत. ती इंग्रजी बोलतात अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. इंग्रजी भाषेमध्ये शिवीगाळ करतात. ते मध्यंतरी एक ते डिसमॅन्टलिंग हिंदुत्व नावाचं एक 2 दिवसाची ऑनलाईन कॉन्फरन्स होती अमेरिकेत 1-2 वर्षापूर्वी. त्यावेळेला या सगळ्या नतद्रष्ट हिंदुत्ववादी भारतीयांनी, अमेरिकेतल्या नतद्रष्ट यासाठी म्हणतोय की ते या गुरांच्या डॉक्टरचे आदेश पाळत नाही आहेत, या सगळ्यांनी इंग्रजी भाषेमध्ये ईमेल पाठवल्या. हार्वर्डच्या डीनला पाठवली, नंतर बर्कली युनिव्हर्सिटीच्या डीनला पाठवली, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या डीनला पाठवली, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डीनला पाठवली, इंग्लिशमध्ये ईमेल. केवढं भयंकर पाप आहे. कुठं फेडतील हे सगळं पाप? जर भागवत हा इतका महान गुरांचा डॉक्टर या सगळ्या गुराढोरांना सांगतोय की अरे तुम्ही हिंदू गुराढोरांनो, यापुढे तुम्ही इंग्रजीत संभाषण करायचं नाही, हे खुशाल तिथं अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये इंग्लिशमध्ये संभाषण करतात. अत्यंत पापी, अत्यंत पापी. त्याच्यानंतर पारंपरिक कपडे, सूट घालतात हो, शर्ट पॅन्ट, त्या गोऱ्या इंग्रजांसारखे. काय त्यांच्याकडे बघितलं आणि घालायला लागले. तो मध्यंतरी मला एक तो फोटो मिळाला होता सावरकरांचा इंग्लंडमध्ये शिकत असतानाचा. सूट म्हणजे डबल ब्रेस्टचं जॅकेट, असा संपूर्ण त्याच्यावर कोट, वुलन सूट. केवढा मोठा द्रोह हिंदू धर्माशी. बापरे, हे काय आहे?
बरं, मग पारंपरिक कपडे म्हणजे काय याचं उत्तर नाही मिळत आहे. मग याच्या पुढे नरेंद्र मोदींनी कुठले कपडे घालायचे? लंगोटी घातलेला पंतप्रधान काय बरा दिसणार नाही. त्याला त्याला धोतर घालायची परवानगी द्या. सर्वोच्च पदावरती आहे शेवटी. त्यामुळे मोदीला धोतर घालू द्या. अंगामध्ये एखादा सदरा घालू द्या. मोदी काय महात्मा गांधींसारखं पंचाही गुंडाळू शकत नाही. कारण ते एकदम असं ढेरपोटं बरं नाही वाटणार बघायला. तसंच बाकीचे जे काही मंत्री आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या रँक प्रमाणे द्या. फडणवीसांनी काय घालायचं सांगावं. फडणवीसांनी कपडे काय घालायचे? आहे की नाही प्रश्न? फडणवीसांची मुलगी या गुरांच्या डॉक्टरला माहीतच नाही. कॉन्व्हेंट स्कूलला जाते. हो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण, नागपूरचे, RSSच्या जन्मभूमीमधला माणूस स्वतःच्या मुलीला कॉन्व्हेंट स्कूलला घालतो. बाप रे, राजीनामा घ्या भागवत साहेब त्याचा. हे कसं शोभणार आपल्याला? हे तुम्ही जे काही भाषण हे इतर हिंदूंना म्हणून सांगितलं ते आपल्या परिवारामध्ये आधी अंमलबजावणी करा की. तुम्ही जे बाहेर सांगता ना, तुम्ही सगळेजण की हिंदूंनी 5-5 पोरं जन्माला घातली पाहिजे, फडणवीस साहेबांना सांगा 5 पोरं जन्माला घाल. बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या गडकरींना सांगा 5 पोरं जन्माला घाला. नरेंद्र मोदींना सांगा 5 पोरं जन्माला घाला. ते तर 40-42 वर्ष बायकोला सोडून बसलेत. लपवलं पहिले लग्न झाल्याचं. अमित शहांना सांगा, अमित शहाला जाऊ द्या, मुळे म्हातारा झालं आता. जय शहाला तरी सांगा तडीपारच्या पोराला की 5 पोरं घाल जन्माला. परवडू शकतं ना त्यांना. तुम्ही गोरगरिबांना काय सांगताय 5 पोरं जन्माला घालायला? पहिले या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी आपल्या परिवारात करा. हा तडीपारचा मुलगा जय शहा ज्या वेळेला दुबईला जातो IPLच्या टुर्नामेंटसाठी किंवा वेगवेगळ्या BCCIच्या ICCच्या मीटिंगसाठी, तेव्हा त्या शेखांबरोबर बसून तो काय खातो? ढोकळा फाफडा खातो का? त्याच्या पुढे जय शहानी विमानामध्ये ढोकळे आणि फाफडेच घेऊन जायचे. तिथलं जेवण जेवायचं नाही. पारंपरिक जेवण नाहीये ते. 4000 वर्षापूर्वी या देशामध्ये म्हणजे आर्यचा प्रकार हा साधारण 1,500-2,000 वर्षापासून झाला. जे आले 4000 वर्षांपूर्वी इथं वेट राईसची शेती करायला सुरुवात झाली. तेवढंच खायचं. बटाटे परत बाहेरच्या लोकांनी आणले. इन्व्हेडर्स, घुसखोर असं ज्यांना म्हणतात ना, हे सगळे लो IQ बुलडोजर, अंधारावर प्रेम करणारे अंधभक्त बैल RSSचे, हे यांना माहीतच नाही आहे की टमाटे हे भारतात बनतच नव्हते, बाहेरून इन्व्हेडर्सनी आणले. बटाटे भारतात नव्हतेच, इन्व्हेडर्सनी आणले. हापूसचा आंबा ओरिजिनल इंडियन नाहीच आहे, तो बाहेरून भारतामध्ये आला. असे अनेक गोष्टी. अजिबात त्याचा स्वयंपाक करायचा नाही यापुढे. कारण हा गुरांचा डॉक्टर सांगतोय तुम्ही काय खायचं. गुरं कंदमुळं खातात ना, तुम्ही पण कंदमुळं खायची, हो की नाही? कारण गुरांचा डॉक्टर त्याच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. मग त्याच्या पुढे जाताना तो काय म्हटला पुन्हा की डिस्प्यूट्स हॅपन व्हेन देअर इज सेल्फिशनेस, हेट, सेपरेटिझम अमंग इंडिव्हिज्युअल्स. बरं, गंमत अशी, केरळामध्ये हा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाचं टायटल होतं हिंदू युनिटी कॉन्फरन्स, इंग्रजीत. तिथं हा गुरांचा डॉक्टर बोलला इंग्रजीत, आणि इंग्रजीत बोलला की यापुढे इंग्रजी नाही बोलायचं, आहे की नाही गंमत? आणि मग काय म्हणतो की लोकांमध्ये वादविवाद का बरं होतो? स्वार्थपणामुळे, द्वेषामुळे आणि सेपरेटिझममुळे, विभक्त असल्याच्या भावनेमुळे. आता हा स्वार्थ, द्वेष भावना आणि विभक्त असल्याची भावना कोण घालतं या देशात जन्माला? कोण घालतं? हे जे तुम्ही सांगताय हिंदूंनी इंग्लिश बोलायचं नाही, हे हेट आणि सेपरेटिझम मध्येच येतं की नाही गुरांच्या डॉक्टर बाबू? याचा अर्थ सेपरेटिझमच आहे की नाही? आणि सतत विचार करत राहा. कुटुंबांनी सतत विचार करायचा. एव्हरीवन शुड प्रॅक्टिस धर्मा इंडिव्हिज्युअली,
असं म्हटलं त्यांनी. अरे गंमत आहे की नाही. प्रत्येकाने खाजगी पातळीवर धर्माचं पालन करायचं. मग हे रस्त्या रस्त्यात चौका चौकामध्ये जे पेंडॉल लावून गणेशोत्सवाच्या नावाने अश्लील सिनेमाची गाणी लावतात, नवरात्रीमध्ये जे अश्लील गाणी चालतात, दांडियाच्या वेळेला जे लाखो कंडोम्सनी सेल वाढतो गुजरातमध्ये आणि नंतर अबॉर्शन सुरू होतात, हे बंद करा. ही हिंदू परंपरा नाहीये. धर्म हा खाजगी पातळीवर मानायचा आणि पाळायचा असं म्हणताय ना तुम्ही. मग याचं पालन सुरू करा. नाहीतर मोहन भागवतला संघाचेच स्वयंसेवक आणि उरलेले सगळे हिंदुत्ववादी फाट्यावर मारतात असा त्याचा अर्थ होईल. आता मी मराठीत बोललोय, फाट्यावर मारतात, हे इंग्लिशमध्ये फार वेगळा अर्थ होतो त्याचा. ते इंग्लिश मी नाही बोलत. आणि आपली लाईफस्टाईल ही आपल्या परंपरेला धरून आहे का? आपण विधवांना सती पाठवतो का? विधवांना अपमान करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये जे सण काढले गेले, मग ते हरतालिका असेल, ते वटसावित्री असेल, ते हळदी कुंकू असेल, विधवांचा अपमान करण्यासाठी या सणांचा जन्म झाला. बरं, हिंदू हिंदू एवढं चाललेलं आहे, ते विका राजवाडेंची हिंदूंची विवाह संस्था पुस्तक वाचा की एकदा. ती जे सरस्वती सरस्वती म्हणता ती नक्की कोण इंद्राची हे तरी कळू द्या. ते पुस्तक मोफत वाटा सगळीकडे. वी शुड नॉट स्पीक इंग्लिश. हा, आणखीन एक त्यात गंमत बोलले ते, की हिंदू धर्माचा पाया काय आहे. या गुरांचा डॉक्टर सांगतोय, बघा येड्यांनो, तुम्हाला आतापर्यंत कळलं नाही. गुरांचा डॉक्टर सांगतोय हिंदू धर्माचा पाया सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या हे आहे. आता एक 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 बघायचं. सत्य. आमचा पंतप्रधान असा दिलाय की त्याला स्वतःला आठवत नाही तो दिवसभरात किती वेळा खोटं बोलला. असा पंतप्रधान तुम्ही आम्हाला दिला. गुगलवरती खोटारडा फेकू म्हणून सर्च केलं तर काय येतं बघा. नुसता फेकू हा एक शब्द शोधा. ते जॅव्हलिन थ्रोचं गोल्ड मेडल तर याला घरपोच दिलं पाहिजे. ऑलिम्पिक घ्यायची पण नाही, इतकं फेकतो तो. करुणा. करुणा हिंदू धर्माचा फाउंडेशन आहे म्हणे. आणि मग ते लिंचिंग पासून बाकी सगळं जे गोष्टी चालतात धर्माच्या नावाखाली, मशिदींवरती जाऊन भगवे झेंडे फडकवायचे. हिंदू धर्माचा कुठलाही सण असला की तो मशिदीसमोर साजरा करायचा. अरे नक्की धर्म कुठला आहे तुमचा? तिकडं जाऊन सिनेमाची गाणी, तिथं जाऊन द्वेषपूर्ण घोषणा, हे सगळं करता. कुठली करुणा? कुठली करुणा आहे तुमच्यात? ज्या धर्मामध्ये सतीसारखी परंपरा होती त्या धर्मांनी करुणा या शब्दाचा क सुद्धा जिभेवर आणला नाही पाहिजे. आणि त्याच मनुस्मृतीचं तुम्ही समर्थन करता. तीच मनुस्मृती या देशाचं संविधान असावी असं म्हणता. साधन सुचिता म्हणजे जीवन जगण्यामधले शुद्ध मार्ग, अत्यंत शुद्ध पवित्र अशा मार्ग असले पाहिजेत जगण्याचे, म्हणजे सुचिता. महाराष्ट्रातलं सरकार कसं निवडून आलं? महाराष्ट्रातला आधीची सरकार कशी पाडली? कर्नाटकामध्ये कशी सुचिता पाळली? तो कर्नाटकामध्ये एका वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 3000 बलात्काराचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवणारा मनुष्य हा कसा शुचितापूर्ण नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हजर राहिला तुमचा उमेदवार म्हणून? केवढी शुचिता, केवढी शुचिता. भागवत. आणि तपस्या. तपस्या म्हणजे निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर किंवा मतदान झाल्यानंतर मतमोजणीपर्यंत ते कन्याकुमारीला दगडावर जाऊन बसणं किंवा कुठल्या तरी गुहेत जाऊन बसणं, कुठेतरी पाण्याच्या तळाशी जाऊन बसणं, फोटोग्राफरला घेऊन, यांच्या आधी फोटोग्राफर तिथं, याला म्हणतात का तपस्या? तपस्या कशाला म्हणतात? ज्याचं ज्याचं जे जे कर्म आहे आणि ते मनुस्मृतीने सांगितलेलं नाही. मी जे आज माझं काम करतोय आणि प्रत्येक जण त्याचं त्याचं जे काम करतोय ते तो करत असलेलं काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणाने, अत्यंत सचोटीने
कोणावरही अन्याय न करता, कोणालाही दुःख न पोहोचवता, कोणालाही किंचितही त्रास न देता करणं हीच खरी तपस्या, कर्मयोगाची तपस्या. हे समजून घ्या. ते वयांमध्ये येड्यासारखी जप लिहित राहतात, हातामध्ये माळा घेऊन मोजत राहतात. त्याला जप नाही म्हणत, त्याला तपस्या नाही म्हणत. ते किती मोजले हेही कळत नसतं. ते इतकं सवयीचं होऊन जातं. म्हणजे ते वाल्मिकींचंच उदाहरण आहे, महर्षी वाल्मिकींचं, की राम म्हणता येत नाही म्हणून मरा मरा म्हणायला सुरुवात केली. मरा 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 राम राम राम, आणि मग त्याचं राम राम होऊन गेलं. आता मरा म्हणायला ज्यांनी सुरुवात केली किंवा मरा या शब्दाचा जो जप करतो त्याला तपस्या म्हणायची का? त्यामुळे हे तुम्ही जे सांगताय ना, फाउंडेशन थोतांडे, हे तुमच्या तोंडात शोभतच नाही हे शब्द. आणि म्हणून मी म्हटलं की या गुरांच्या डॉक्टरला मला आरसा दाखवायचा आहे, ज्या आरशामध्ये याचं खरं रूप दिसेल. कास्टिझम आणि अस्पृश्यता, जातीभेद आणि अस्पृश्यता हे धर्माचा भाग नाही. मनुस्मृतीत काय लिहिलंय रे देवट्या? हा गुरांचा डॉक्टर आता मनोरुग्ण झालाय की काय? कास्टिझम आणि अस्पृश्यता निर्मूलन करायचं, आत्ताच्या आत्ता संघाच्या सरसंघचालक पदावरून पाय उतार हो, राजीनामा दे आणि एखाद्या मागासवर्गीय, मागासातल्या मागास कुटुंबातल्या महिलेला सरसंघचालक बनव. दाखव, हिम्मत असेल तर बनव. कास्टिझम आणि अस्पृश्यता पाळायची नाही. या देशाच्या संसदेचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाच्या वेळेला ते ढेरपोटे, उघडे आगडबंब, अत्यंत विभत्स दिसणारे सगळे भटजी तिथं बोलवले आणि सगळी ती पूजा बिजा काय काय तो राजदंड वगैरे सगळं ध्रोंग केलं. या देशाच्या राष्ट्रपती असलेल्या महिलेला, जी आदिवासी आहे आणि विधवा आहे, तिला संसदेच्या उद्घाटनाला निमंत्रण सुद्धा दिलं नाही. निमंत्रण सुद्धा दिलं नाही. आजही ती अस्पृश्यता आहे मनामध्ये. राष्ट्रपती भवनामध्ये ते काय गोमूत्र शिंपडून तुम्ही त्यावेळेला प्रकार केले, ही तिथं निवडून गेली तर. रामनाथ कोविंद निवडून गेले तेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला सुद्धा तुम्ही माझ्या देशाच्या महिला, आदिवासी आणि विधवा असलेल्या राष्ट्रपतींना निमंत्रण सुद्धा दिलं नाही. तुम्ही अस्पृश्यता आजही पाळता आणि बेशरमपणाने आम्हाला सांगता की यापुढे इंग्लिश बोलू नका. हिम्मत असेल तर संघाच्या सगळ्या लोकांना त्यांची कार्टी इंग्लिश शाळांमधून, कॉलेजेसमधून काढून घ्यायला सांगा. हे सांगणार नाही. हे सगळं पाळायचं कोणी? गोरगरिबांनी. त्यांनी तुमच्या या द्वेषपूर्ण हिंदुत्वाच्या अजेंड्यामध्ये यावं, त्याच्यात फसावं. त्यांना देशाभिमान सांगायचा, त्यांना देवधर्म सांगायचे, त्यांना हे सगळं आचरणाची मूल्य सांगायची. आणि तुमची कार्टी ती हार्वर्डला शिकणार, ती कोलंबिया युनिव्हर्सिटीला शिकणार, ती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुंबईत शिकणार. आणि हे सगळं पाळायचं सामान्य माणसांनी. फालतू. आजच्या या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा. तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कॉमेंट म्हणून करून सांगा. आणि इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा. सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याचा आग्रह करा. धन्यवाद.